तुमचा सायन्स 2 चा पेपर यामधूनच असेल. सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि एक्सरसाइज मधून कोणते क्वेश्चन तुम्ही करणार मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा. MCQ साठी काय काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. याच सायन्स 2 वरती मी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन्सची एक PDF तयार केलेली आहे. जर ती PDF पण तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम वरती जाऊन प्रसाद सर अभ्यास क्लासेस ला फॉलो करा आणि ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा सायन्स 2 PDF म्हणून. मी तुम्हाला ती PDF सेंड करतो. तर चला तर मग आता आपण बघूया की चॅप्टर वाईज कोणते कोणते टॉपिक तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत, तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्हाला कुठले कुठले टॉपिक्स करायचे आहेत. तर पहिला जो चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. तर बघा त्यामध्ये काय करणार तुम्ही, प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस मध्ये काय काय, सेंट्रल डॉग्मा, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन हे सगळं प्रॉपर करायचं बघा डायग्राम सहित. त्याच्यानंतर एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, टोटल 6 एव्हिडन्सेस आहेत ते प्रॉपर करा. 100% एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन वरती क्वेश्चन असणार. तो नाही आला तर डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, नाहीतर मग लॅमार्किझम. लॅमार्किझमला आणखीन पण दुसरं कुठलं तरी एक नाव आहे, तुम्ही व्यवस्थित करा ते लॅमार्किझम. आणि एक्सरसाइज मधून काय करणार या चॅप्टर मध्ये, क्वेश्चन नंबर 1, 6 आणि क्वेश्चन नंबर 2 एवढं व्यवस्थित करा या चॅप्टर साठी. ठीक आहे. आणि आणखीन एक जे इथं मी मेन्शन केलं नाही पण ते तुम्ही करणं गरजेचंच आहे, इव्होल्युशनरी हिस्ट्री ऑफ ह्युमन्स, ते करणं गरजेचं आहे बघा. त्याच्यानंतर लाईफ प्रोसेसेस पार्ट 1 जो आपला सेकंड चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये काय काय करणार, रेस्पिरेशनची प्रोसेस तुम्हाला प्रॉपर करायची आहे. त्याच्यामध्ये एनर्जी प्रोडक्शन कसं होतं, कुठल्या कुठल्या 3 स्टेप्स आहेत, ग्लायकोलायसिस, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम, क्रेब सायकल, ह्या सगळ्या प्रोसेसेस तुम्ही व्यवस्थित करा. त्याच्याशी रिलेटेड जे चार्ट्स आहेत एरोबिक रेस्पिरेशनचा आणि अनएरोबिक रेस्पिरेशनचा, तो चार्ट व्यवस्थित करा बघा. त्याच्यानंतर एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मधला जो डिफरन्स आहे तो प्रॉपर करा. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट्स रिलेटेड जो पूर्ण पार्ट आहे, पोर्शन आहे या लेसन मधला, तो व्यवस्थित वाचा. याच्यावरती MCQs क्रिएट होतात. खूप वेळेस असं याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. तर न्यूट्रिएंट्स रिलेटेडचा जो चार्ट आहे आणि MCQs तुम्ही व्यवस्थित करा. त्याच्यानंतर मायटोसिस आणि मिओसिस दोन्हीपैकी एक फिक्स. सायन्स 2 च्या पेपरला मायटोसिस किंवा मिओसिस वरती क्वेश्चन असणार म्हणजे असणार. एक्सरसाइज मधून काय करणार या लेसन मध्ये, क्वेश्चन नंबर 3, 4 आणि 5 एवढं करा या लेसन साठी. आता आपण नेक्स्ट बघूया, लाईफ प्रोसेसेस पार्ट 2. हा खूप इम्पॉर्टंट लेसन आहे. याच्यामध्ये मी जास्त पॉइंट्स इन्क्लूड केलेले आहेत. तर काय काय करणार बघा, एसेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मधला डिफरन्स प्रॉपर करायचा. हा डिफरन्स नाहीतर ट्विन्स, मोनोझायगोटिक ट्विन्स अँड डायझायगोटिक ट्विन्स मी दिलेला इथं, ह्या दोघांपैकी एक डिफरन्स तरी असू शकतो मला असं वाटतं. त्याच्यानंतर मोड्स ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन आणि त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत, प्रत्येक मोडचे एक्झाम्पल, फिशन, सिंपल बायनरी फिशन, मल्टिपल बायनरी फिशन, फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, सगळे बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मध्ये 3, सगळे त्याचे एक्झाम्पल्स तुम्ही व्यवस्थित करा. याच्यावरती पण क्वेश्चन असू शकतो. त्याच्यानंतर या लेसन मधल्या सगळ्या डायग्राम्स तुम्हाला करायचे. त्या डायग्राम्सचं एक्सप्लेनेशन इन्क्लुडिंग फ्लावर, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेन्स्ट्रुअल सायकल, हे तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे विथ देअर लेबलिंग्स. त्याच्यानंतर पुढे काय बघा, मेन्स्ट्रुअल सायकल तुम्हाला प्रॉपर करायची आहे. त्याच्याशी रिलेटेड जे काय हार्मोन्स आहेत, हार्मोन्सचे फंक्शन्स आहेत, हे सगळं तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर मॉडर्न रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स, IVF, सरोगसी, स्पर्म बँक, हे पण तुम्ही व्यवस्थित करायचं. आणि एक्सरसाइज मधून क्वेश्चन नंबर 1, 6 आणि 7 हे क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित करायचे. ओके. आता आपण जाऊया नेक्स्ट चॅप्टर कडे, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट मध्ये काय करणार बघा, सगळे चार्ट्स आणि पिक्चर्स ह्या चॅप्टर मधले एव्हरी चार्ट अँड पिक्चर्स यू हॅव टू प्रिपेअर व्हेरी प्रॉपरली. बघा कुठले कुठले चार्ट्स आहेत ते तुम्ही आता टेक्स्ट बुक मधले सगळे चार्ट्स म्हटलं मी. त्याच्यानंतर हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी हा एक क्वेश्चन, ह्याच्यावरचा क्वेश्चन करा. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे सिम्बॉल्स आहेत नेचर रिलेटेड, सेव्ह वॉटर, सेव्ह इलेक्ट्रिसिटी, हे सगळे सिम्बॉल्स व्यवस्थित करा बघा. 100% त्याच्यावरती क्वेश्चन असू शकतो. आणि त्याच्यानंतर थ्रेटन्ड स्पीसीज जे काय आहेत आपले एंडेंजर्ड स्पीसीज,
हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत ना थ्रेटन स्पीसीज, इनडिटर्मिनेट स्पीसीज, हे सगळं व्यवस्थित करा. एक्सरसाइज मधून काय करणार, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 7 हे करा. हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, इझी चॅप्टर आहे. आणखी एमसीक्यू साठी मी याच्यात असं सांगेन की जे एन्व्हायरमेंट रिलेटेड जे ऍक्ट्स तयार झालेले आहेत किंवा लॉज तयार झालेले आहेत, IUCN किंवा आपले जे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, असे जे काही ऍक्ट्स आहेत ना ते ऍक्ट्स व्यवस्थित करा ह्या लेसन मधून. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो 5th चॅप्टर बघणार आहोत आपण, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला म्हटलं ना ऑल फ्लो चार्ट्स, ह्याच्यामध्ये जे पॉवर प्लांट्स आहेत आणि पॉवर प्लांट्स मध्ये जे फ्लो चार्ट्स दिलेले आहेत ना एनर्जी कन्व्हर्जनचे, प्रत्येक पॉवर प्लांटचा एनर्जी कन्व्हर्जनचा चार्ट तुमचा प्रॉपर झालेला हवा आहे. त्याच्यावरती 100% क्वेश्चन असणार म्हणजे असणारच. त्याच्यानंतर डायग्राम्स करा आणि प्रत्येक पॉवर प्लांटचा जो काय म्हणतो आपण त्याला प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ एव्हरी पॉवर प्लांट, यू हॅव टू डू दॅट व्हेरी प्रॉपरली. न्यूक्लिअर फिशनची एक रिॲक्शन आहे बघा, तिथं डायग्राम्स ती करा. आणखी काय सांगायचं होतं मला या चॅप्टरमध्ये, जो सोलार फोटोव्होल्टाईक इफेक्ट ते एक प्रॉपर करा. इथे मी मेन्शन केलेलं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉवर प्लांट्स आणि त्यांच्या कॅपॅसिटीजचे जे छोटे छोटे चार्ट्स दिलेले आहेत बघा, येलो कलर मध्ये, पिंक कलर मध्ये पॉवर प्लांटच्या साईडलाच दिलेले आहेत. ते पॉवर प्लांट कुठे आहे आणि पॉवर प्लांटची कॅपॅसिटी, हायेस्ट कॅपॅसिटी, लोएस्ट कॅपॅसिटी, एमसीक्यू साठी हा पार्ट करा. एक्सरसाइज मधून काय करणार दिले बघा इथे, क्वेश्चन नंबर 1, 6, 8, 10 आणि 11 हे क्वेश्चन्स करा. त्याच्यानंतर अॅनिमल क्लासिफिकेशन मध्ये काय करणार, ऑल फायलम्स अँड ऑल क्लासेसची कॅरेक्टरिस्टिक्स करायची. 100% क्वेश्चन असणार. बरं, आता मी काय केलेलं आहे, याचे फायलम्सचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा क्लासेसचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लवकर लर्न होत नाहीत, तुम्ही लवकर पाठ होत नाहीत, तर ते पाठ करण्यासाठी मी ट्रिक्स बनवलेले आहेत. त्या ट्रिक्स तुम्ही आहे ना, त्या ट्रिक्स आपल्या प्रसाद सर अभ्यास क्लासेस या युट्यूब चॅनल वरती जाऊन त्या बघू शकता. एकदम इझी आणि फनी ट्रिक्स बनवलेले आहेत. त्या ट्रिक्स एकदा बघा. तुम्हाला एकदा ट्रिक बघितली की तुम्ही तर प्रॉपरली त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहू शकाल. प्रसाद सर अभ्यास क्लासेस वरती त्या ट्रिक्स बघून घ्या. त्याच्यानंतर एक्सरसाइज मधून काय करणार, 6, 7, 8, 9 आणि 10 क्वेश्चन जो आहे त्याच्यावरती 100% क्वेश्चन असणार म्हणजे असणार. एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 10 तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित करा बघा. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, याच्यामध्ये काय करणार बघा, चार्ट्स, पिक्चर्स आणि डायग्राम्स 100% ह्यांच्यावरती क्वेश्चन असणार. त्याच्यानंतर जे मायक्रोब्स त्यांचे फंक्शन्स, कुठला मायक्रोब्स कशासाठी युज केला जातो ते करा. त्याच्यानंतर क्लीन टेक्नॉलॉजी, मी परत म्हणतोय या चॅप्टर मधले चार्ट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके. एमसीक्यूज, ऑब्जेक्टिव्ह मध्ये जे मुलांचे मार्क्स जातात ना, तर मॅक्झिमम त्यांनी तरी ह्या चार्ट्स कडे या चॅप्टर मधल्या लेसन मधल्या व्यवस्थित लक्ष द्या. क्लीन टेक्नॉलॉजी, मायक्रोबियल एन्झाइम्स. एक्सरसाइज मधून काय करणार, क्वेश्चन नंबर 3, 4, 6 आणि 7 व्यवस्थित करा. या लेसन साठी एवढं बास. त्याच्यानंतर काय, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, याच्यामध्ये पण काय स्टीम सेल्स रिलेटेड सगळं करायचं, सगळं त्याचे टाइप्स, त्याचे युजेस. ओके. त्याच्यानंतर ऑर्गन डोनेशन आणि ट्रान्सप्लांटेशनचा पार्ट व्यवस्थित करा. एडिबल वॅक्सिन्स प्रोडक्शन ह्याच्यावरती भर द्या. त्याच्यानंतर जे काही ग्रीन रिव्होल्युशन, व्हाईट रिव्होल्युशन, ब्ल्यू रिव्होल्युशन, नील क्रांती मिशन, ह्याचा पार्ट व्यवस्थित करा. आणि एक्सरसाइज मधून क्वेश्चन नंबर 2, 5 आणि 7 आणि 8 हे करा. त्याच्यानंतर आहे बघा सोशल हेल्थ, ह्याच्यामध्ये काय करणार, सगळे चार्ट्स आणि सगळे पिक्चर्स व्यवस्थित करायचे. 100% क्वेश्चन असणार. एक्सरसाइज मधून काय करणार, 3, 4, 5 आणि 6 एवढे क्वेश्चन एक्सरसाइज मधून करा सोशल हेल्थच्या. ओके. त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये पण काय करणार बघा, सगळे चार्ट्स आणि पिक्चर्स करून घ्यायचे. मी म्हंटल सायन्स 2 मध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे, चार्ट्स, डायग्राम्स आणि पिक्चर्स. आणि एक्सरसाइज मधून क्वेश्चन नंबर 1, 2, 3. तर हे बघा सगळं व्यवस्थित करा. त्याच्यानंतर टेक्स्ट बुक मध्ये जर 40 आउट ऑफ 40 मार्क्स जर हवे असतील तर टेक्स्ट बुक मध्ये जे कलरफुल याच्यामध्ये साईडला जे बॉक्सेस दिलेले आहेत किंवा टेबल्स दिलेले आहेत, चार्ट्स दिलेले आहेत, डू यू नो, हे सगळं व्यवस्थित वाचा. त्याच्यामधून एमसीक्यूज, ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्वेश्चन्स प्रिपेअर होतात आणि मग ते आपल्याला यायलाच हवेत. तर हे सगळं व्यवस्थित करा. तुम्हाला सायन्स 2 ला 40 आउट ऑफ 40 मार्क्स येतील.
तर आणि पीडीएफ जर हवी असेल तर आपल्या ह्या व्हिडिओ खाली व्हिडिओ खाली नाही तर आपल्या इंस्टाग्रामवरती जावा आणि इंस्टाग्रामवरती याच्याशी रिलेटेड जो व्हिडिओ आहे त्याच्या खाली कमेंट करा सायन्स टू पीडीएफ म्हणून, मी तुम्हाला पीडीएफ सेंड करून देतो. तर सायन्स 2 च्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. चांगला पेपर लिहा, 40 आउट ऑफ 40 मार्क्स स्कोर करा. थँक्यू.